शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आयझुकी या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव हे शेतीतील कीटकनाशक व बुरशीनाशक वापरत असतील तर आपले चॅनल हे शेतीतील सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश हा फक्त शेतकरी व शेतीसंबंधी लागणारी जेवढी माहिती आहे, जसे की कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल किंवा खतं व शेतीसंबंधी प्रयोग. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच शेतकरी बांधवांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन माहिती केंद्र तयार करत आहोत. तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, त्यासाठी आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्य जर झाले तर आपल्याला लाभ घेता येईल. शेतकरी मित्रांनो, आयझुकी हे बुरशीनाशक जापानी टेक्नॉलॉजीवर आधारित असे नवीन बुरशीनाशक आहे व याच्यात आपल्याला थियाफ्लुझामिड हे 26% व कासुगामायसिन हे 6% आपल्याला SC फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे एक सिस्टेमिक बुरशीनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यातील जे की थियाफ्लुझामिड आहे तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक फंगिसाईड आहे. याच्यात आपल्याला झायलम ॲक्शन ही पाहावयास मिळते, म्हणजे झाडाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी देत असते. तसेच याच्यात आपल्याला ॲक्रोबॅटल ॲक्शन ही पाहावयास मिळते, म्हणजे कोवळा शेंडा व नवीन पानांना आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण हे देत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीने कासुगामायसिन हे एक सिस्टेमिक बॅक्टेरिसाइड व अँटीबायोटिक आहे, जे पिकांमध्ये राहून आपल्याला नियंत्रण देताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, हे जीवाणूजन्य बुरशींपासून किंवा जीवाणूजन्य रोगांपासून आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी देत असते. तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळते, म्हणजे पानांच्या दोन्ही साईडला जरी बुरशी असेल किंवा जीवाणू असतील तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक व बॅक्टेरिसाइड आहे, ज्याचा वापर आपण जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर मिरची, टोमॅटो, गहू, बटाटा, डाळिंब अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण आयझुकी या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच आता हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते तर भात या पिकातील जो की शीट ब्लाइट व ब्लास्ट येत असतो तर याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देते. तसेच टोमॅटो या पिकातील जो की बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजेच करपा येत असतो तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच बटाटा या पिकातील जो की स्कॅब येत असतो तर या स्कॅबवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देते. तसेच अँग्युलर लिप स्पॉट असेल, तसेच बॅक्टेरियल कॅन्कर असेल व बॅक्टेरियल रॉट, तर अशा सर्व बुरशीजन्य रोगांवरती व जीवाणूजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आयझुकी हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण पिकाच्या सर्व स्टेजवरती याचा वापर करू शकतो. तसेच आपण जर का पर्यावरणीय दृष्ट्या जर याचा विचार केला तर मित्रकिडी ज्या असतात आपल्या पर्यावरणात तर यांना कुठल्याही प्रकारचा धोका हा निर्माण होत नाही. तसेच याचा वापर करत असताना आपण कीटकनाशक व बुरशीनाशकांसोबत याचा वापर करू शकतो. फक्त तणनाशकांमध्ये आपल्याला वापरणं हे टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो, हे पिकात आपल्याला 10 ते 12 दिवस हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण देताना दिसून येत असते. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 1 तासाची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती जर का पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आयझुकी हे बुरशीनाशक देऊन जात असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी 150 मिली म्हणजेच 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली आपण याचे प्रमाण घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 15 मिली घेऊन त्या ठिकाणी फवारणीसाठी हे घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आयझुकी या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली.
ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.